सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमधील अतिशय महत्त्वाचा असा दिवस आज येऊन ठेपलेला आहे आणि मी सध्या उभा आहे सोलापूरमधील दत्त चौकामध्ये। आपण बघू शकताय संस्कार भारतीच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास 1 ते 2 किलोमीटर परिसरामध्ये रांगोळी जी आहे ती काढली जाते। साधारण 2000 किलो जे आहे ती पांढरी रांगोळी या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे आणि 1000 किलो हा रंगांचा वापर जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। खरं तर स्वदेशी जी थीम आहे ती या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे। आपण बघू शकताय की आज या पूर्ण रस्त्यावरती आपण जर बघितले तर भव्य दिव्य अशा पद्धतीच्या रांगोळ्या ज्या आहेत त्या रेखाटल्या गेल्याचं चित्र पाहायला मिळते। खरं तर आज एकूणच आपण जर बघितलं तर आज सिद्धरामेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा असतो आणि या अक्षता सोहळ्यामध्ये सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा जो आहे तो संमती कट्टा या ठिकाणी पार पडतो आणि त्याचाच आनंद जो आहे तो प्रत्येक कलाकार आपापल्या कलेमधून या ठिकाणी साकार करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर रंगांच्या वेगवेगळ्या छटा या ठिकाणी आपण बघू शकताय की ते कलाकार त्यांच्या कलेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडत असताना पाहायला मिळते। याच्यामध्ये आपल्याला महाकुंभ 2025चा जो महाकुंभ यंदा भरलेला आहे त्याची सुद्धा थीम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। गुरुकुल संस्कृती ही कशा पद्धतीनं वैश्विक आणि व्यापक आहे याचंही उदाहरण देणारी काही रांगोळ्या ज्या आहेत त्या इकडे साकार करण्यात आलेल्या आहेत आणि साधारण 150 ते 200 कलाकार जे आहेत ते या रांगोळी काढण्याच्या पूर्ण या कलेला या ठिकाणी न्याय देताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर महाराष्ट्रासह गुजरातमधून सुद्धा हे जे रांगोळी काढणारे कलाकार जे आहेत ते आलेले आहेत आणि एकूणच आपण जर बघितलं तर अतिशय भक्तीचं उल्हासाचं आणि चैतन्याचं वातावरण आपल्याला संपूर्ण सोलापूर नगरीमध्ये सध्या पाहायला मिळत असल्याचं एकूणच दिसून येत आहे। कॅमेरापर्सन विजय आवटेसह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।